नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विविध शिक्षणक्रमांचे विविध कोर्सेसचे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख होती 9 जानेवारी 2025। ठीक आहे, आज आहे दिनांक 10 जानेवारी 2025। तर शेवटची तारीख काल 9 जानेवारी 2025 संपलेली आहे। मग आता ज्यांचे कोणाचं होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायचं राहिलेलं आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे की तारीख वाढलेली आहे का नाही। तर आपण डायरेक्ट चेक करूया तारीख वाढलेली आहे का नाही। तर होम असाइनमेंट सबमिशन करायची ऑफिशियल वेबसाईट आहे, टाईप करायचं आहे ब्राउझरमध्ये, कुठल्याही ब्राउझरमध्ये टाईप करा asm.ycmou.org.in। ठीक आहे, सर्च रिझल्ट येतात, सर्च रिझल्टमध्ये asm.ycmou.org.in वर क्लिक करा। ठीक आहे, इथं तुम्हाला येते, ह्याच्यावर क्लिक करा। ओके, ठीक आहे, चल हां इथं पाहू शकता तुम्ही हो का की लास्ट डेट टू सबमिट होम असाइनमेंट इज 14 जानेवारी 2025। म्हणजे थोडक्यातच काय की होम असाइनमेंट सबमिशन करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे, लास्ट डेट वाढवण्यात आलेली आहे, मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आता नवीन होम असाइनमेंट सबमिशन करायची शेवटची तारीख असणार आहे 14 जानेवारी 2025। आज 10 जानेवारी 2025 आहे। ज्यांचं कोणाचं होम असाइनमेंट सबमिशन करायचं राहिलेलं आहे अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा की तारीख वाढलेली आहे, ऑफिशियल वेबसाईट पण सांगा त्यांना। आणि 14 जानेवारी 2025 रात्री 11:59 अगोदर होम असाइनमेंट सबमिट करायचं आहे। ठीक आहे, आणि होम असाइनमेंट सबमिट केल्यानंतर तुमचे स्टडी सेंटर कॉलेजच्या ग्रुपवर किंवा त्यांना फोन करायचे आहे, स्टडी सेंटर कॉलेजची जी समंत्रक असतात कोऑर्डिनेटर त्यांना फोन करायचे आहे आणि सांगायचं आहे की सर मी होम असाइनमेंट सबमिट केलेलं आहे, तुम्ही आता त्याला चेक करा म्हणा, तपासणी करा आणि त्याला गुण देऊन टाका म्हणून सांगायचं आहे। ठीक आहे, व्हॅल्यूड करून टाका म्हणून सांगायचं आहे। व्हॅल्यूड जर तुमच्या प्रोफाईलमध्ये आलं तर तुम्हाला गुण मिळाले आहेत म्हणून समजायचं तुमचं काम झालेलं आहे। तुम्हाला माहिती आहे प्रोफाईल का चेक करायची तरी सांगतो, हीच वेबसाईट आहे प्रोफाईल तुमची होम असाइनमेंटची उघडण्याची। इथं स्टुडंट लॉग इनवर जायचं, हां हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड, आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथे येस करायचं। इथं तुमचा PRN नंबर आणि पासवर्ड टाकायचं, साइन इन करायचं, प्रोसीड करायचं। प्रत्येक पेपरच्या पुढे तुमचं व्हॅल्यूड झाले का नाही तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, व्हॅल्यूड झालं की काम संपलं। ओके, तर आता कोणकोणते कोर्सेस होम असाइनमेंट करण्याकरता अवेलेबल आहेत ते आपण अनेकदा चेक करूया। ते लिहिलेलं आहे लिस्ट ऑफ कोर्सेस एनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट्स ऑनलाईन। आपण प्रत्येक वेळा ही लिस्ट सांगत असतो कारण काही नव्यानं कोर्सेस ॲड होत आहेत, त्याच्यामध्ये जुन्या लोकांची बी दाखवत आहे, नव्याने काही ॲड होत आहेत, मग नवीन लोकांनाही त्यांचा फायदा होत आहे। त्याच्यामुळे लिस्ट ऑफ कोर्सेस एनेबल्ड फॉर सबमिशन ऑफ असाइनमेंट्स ओनली ह्याच्यावर क्लिक करा। ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता, एक मिनिट, ओके। तर इथं पूर्ण लिस्ट आहे, प्रत्येक सेमिस्टर वाईज दिलेलं आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही। ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या सेमिस्टरला होम असाइनमेंट सबमिशन केलेलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा रिपीटर ऑनली म्हणून ऑप्शन दिसतं तुम्हाला, त्या रिपीटर ऑनलीवाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा होम असाइनमेंट सबमिशन करणं चालू आहे। ठीक आहे, तर त्याने रिपीटर विद्यार्थ्यांनी सुद्धा होम असाइनमेंट लवकरात लवकर सबमिट करायचं आहे। इथं पाहू शकता सिरियल नंबर, कोर्स कोड, कोर्स नेम, स्टेटस, स्टार्ट डेट, लास्ट डेट, हे सर्व गोष्टी दिलेल्या आहे। ओके, 1 नंबर, 2 नंबर, M117 असं टोटल दिलं आहे, M48 बघू शकता तुम्ही। सगळ्यांची शेवटची तारीख 14 जानेवारी 2025च आहे। ओके, पाहून घ्या। आपले काही स्टुडंट आहेत, सबस्क्रायबर्स आहेत, त्यांनी बिलीपचं चालू झालेलं आहे का नाही विचारलेलं आहे, तर तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकता की बिलीपचं होम असाइनमेंट चालू झालेलं आहे का नाही ती त्यांनी सुद्धा चेक करू शकता। ठीक आहे,
बघा ह्याच्यामध्ये आलेलं आहे का नाही, तुमच्या कोर्सचं चालू झालेलं आहे का नाही पाहू शकता. आता जवळपास सर्वच कोर्सेसचे येणाऱ्या कोर्सेसचे सुद्धा येणारी जी BA BCOMची ॲन्युअल पॅटर्नची जी एक्झाम असणार आहे त्या ॲन्युअल पॅटर्नच्या एक्झामचं सुद्धा होम असाइनमेंट तुम्हाला ऑनलाईनच सबमिट करायचं आहे. फक्त काही ॲन्युअल पॅटर्नचं आणखी चालू झालेलं नाही, त्यांचं लवकरात चालू होईल, त्यांच्या परीक्षेला वेळ आहे. सध्या सेमिस्टर पॅटर्नचं लवकरात लवकर चालू होत आहे कारण त्याची एक्झाम चालू होणार आहेत. आता जे सेमिस्टर पॅटर्नचे एक्झाम नाहीत आता ह्याच महिन्यात आहेत ना, काही चालू होतील काय उद्या परवा दिवशी, तर त्यांचं सध्या चालू आहे. मग ह्यांची एक्झाम झाली की त्या ॲन्युअल पॅटर्नवाल्याचं चालू होईल. ठीक आहे, त्याच्यासाठी तयार राहायचं आहे. आता रेग्युलरवाल्यासारखंच मुक्त विद्यापीठसुद्धा तुमच्याकडून खूप कष्ट करून घेणार आहे, काम करून घेणार आहे, ध्यानात ठेवायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पाहत जावा. काय होतंय, काही लोक व्हिडिओ ऑन करतात आणि कमेंट करतात, त्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली असते मी. त्याच्यासाठी कमेंट करायची तुम्हाला शक्यतोवर आवश्यकता भासणार नाही कारण व्हिडिओमध्ये सर्वच माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. एक व्हिडिओ पाहिला तर सर्व माहिती मिळते. ठीक आहे, फास्ट बघून घ्या पटापट. तुमचे कमेंट वाचत असतो मी, जसे वेळ मिळेल तसं रिप्लाय देत असतो. नाराज नाही व्हायचं, कधी कमेंटचं रिप्लाय करायला वेळ लागला तर नाराज व्हायचं नाही. ठीक आहे, आपल्या चॅनलवर आणि नवीन चांगल्या गोष्टी आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आता मुक्त विद्यापीठाचा एवढा पसारा जास्त आहे की ह्याच्यावर कितीही व्हिडिओ बनवले तर कमीच आहे, कारण खूप सारे कोर्सेस आहेत, खूप साऱ्या घडामोडी घडत असतात ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ही वेळेवर तुम्हाला अपडेट द्यावं लागते. एक काम हातात घेतलं तर ते काम पूर्ण करणं भाग आहे. ठीक आहे, मग इतरही जास्त व्हिडिओ मला टाकता येतात परंतु त्याचं फॉलोअप घेणं कठीण जातं. ह्याचं फॉलोअप घेणं आपण रेग्युलर असल्यानं सोपं आहे माझ्यासाठी. त्याच्यासाठी मी ह्याच्यावरच एक कंटिन्यू व्हिडिओ बनवत आहे. खाली नोट पाहू शकता तुम्ही, ऑनलाईन असाइनमेंट विल बी इनेबल्ड फॉर द रिमेनिंग कोर्सेस सून. आता जे कोणते ही स्क्रीनवर राहिलेले कोर्सेस सोडून इतर कोणते कोर्सेस असतील त्यांचेसुद्धा ऑनलाईन होम असाइनमेंट लवकरच चालू करण्यात येते. ज्यांचं आहे त्यांनी पटकन सबमिट करून मोकळं व्हायचं आहे आणि ज्यांचं ह्याच्यामध्ये नाव नाही त्यांनी थोडं वाट पाहायचं आहे, सब्र ठेवायचं आहे. ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण, नातेवाईक, शेजारचे, आजूचे, बाजूचे, दूरचे, जवळचे सगळ्यांना शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.